अशा अशी लाईफ मी जगली नाही. किती जणांना असं वाटतं असं होऊ शकतं माझ्यासोबत? येस? विश्वास. पहिला पाया काय आहे? विश्वास. है ना? की जर ब्रह्मांडाला मी हे मागितलंय आणि हे जर तो माझा परमपिता आहे तर मला देणार, हे विश्वास असतो. मग तिथं आपण काही डाऊट घेत नाही आणि तिथं काही आपल्याला शंका येत नाही, कुशंका येत नाही. आपल्याला विश्वास असतो. मग आपल्याला विश्वास ठेवायचा की आजपासून जे झालं ते झालं. हां? आजपासून आपल्याला ज्या गोष्टी आपल्यात झालेल्या आहे लाईफमध्ये, ज्या पेनफुल आहे, त्या कोणालाही शेअर करायच्या नाही आणि बसायच्या नाही. आहे ना? धुणं नाही धुवायचं आपलं. आपल्याला काय पाहिजे? कसं आयुष्य जगायचं त्याच्यावर बोलवायचं. आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी ट्यून करायची. बरोबर आहे ना? आपली फ्रिक्वेन्सी ट्यून करायची. तर तुमच्याकडे पैशाची नोट असेल, ती पैशाची नोट घेऊ शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा अजून तुम्ही मॅजिक नोट नाही बनवलेली समजा नवीन लोकांनी, तर तुम्ही घरातली अशी एक नोट घेऊ शकता, की जी तुमची हे घ्या ना, वॉटर मॅनिफेस्टेशन करूया पाण्याचं. मग हां, चालेल, त्यांना चालेल. आल्यावरती मग ते नोटचं करतील. चालेल, चालेल. काय किंवा उद्या प्रॉब्लेम करूया मग घेऊन बसू. आज मी पाणी घेऊन बसले. ओके, ओके, काल ओके, आपण ओके. डिसाईड केलेलं ना, की येस, येस, येस. तर आपण आज वॉटर मॅनिफेस्टेशन करू. पाण्याचा एक ग्लास आणायचा आहे. काचेचा असेल तर अजून छान, नाही का? येस. जो आहे तो काही प्रॉब्लेम नाहीये. गिल्ट नाही फील करायचं फक्त कशाला. येस. तर आपल्याला पाणी घ्यायचंय. जे ऑलरेडी मी माझं जे पाणी होतं ते मी रात्री त्याला अफर्मेशन देऊन किंवा बॉटलमध्ये ठेवलेलं तर पाणी घ्यायचंय. माईक बंद ठेवते मी तुमचे. आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे सुरुवातीला. डीप ब्रीथिंग, होल्ड करायचं, सोडायचा. श्वास घेताना वॉव! अमेझिंग! थँक यू. मनात अशा भावना आणायच्या, की माझ्या शरीरामध्ये सर्व काही चांगलं जाते. पॉझिटिव्ह विचार जात आहे, खुशी जातीये, आनंद जातोय, काहीतरी आज नवीन शिकते, रिसीव्ह करते. ह्या सगळ्या भावना आतमध्ये यायच्या आणि बाहेर श्वास टाकताना, की मला जे नकोय राग, द्वेष, ईर्ष्या, जलस, आळस हे सगळं मी बाहेर फेकत आहे माझ्या श्वासाद्वारे. परत एकदा इन्हेल. वॉव! मी हलकी होत आहे, मी रिकामी होत आहे, मी लाईट होत आहे, मी लाईट फील करत आहे. येस, पाणी हातात घ्यायचंय. पाण्याला छानपैकी बघायचंय. हां, पाणी हातात घ्यायचंय. पाण्याला फील करायचं. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल फिरतानी. पाण्याबद्दल आपला डीपमध्ये पण टॉपिक आहे. पण सुरुवातीला सांगते, की पाणी पृथ्वी तलावरची एकमेव अशी वस्तू आहे, की ती जिवंत आहे आणि ती मेमरी त्याच्यामध्ये स्टोअर करत असते. त्याच्यामुळं पाण्यापासून आपण लवकर हील करू शकतो. पाणी जे आहे ते जीवित पाणी आहे. तर मग त्या पाण्याकडे बघायचंय. त्याला म्हणायचंय थँक यू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्माईल करायचंय. चांगल्या भावनेने बघायचंय. चांगल्या दयाळूपणाने बघायचंय. चांगल्या एक फीलिंगनं बघायचंय. तर पाणी बघा किती सुंदर असं वाटतंय, की जलपिता आहे ते आपले. परमपिता आहे, की जलपिता आहे. मला स्वच्छ करतात. रोज मला हील करतात. मला पॉझिटिव्ह करायचं काम करतात. थँक जलपिता. थँक तू खूप छान आहे. तू खूप सुंदर आहे. तुझ्यात खूप पॉझिटिव्ह आहे आणि माझं खूप तुझ्यावर प्रेम आहे. थँक आत्तापर्यंत कधीही म्हटले नाही थँक मनापासून कधी फील केलं नाही, की जल माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे, की पाणी माझ्यासाठी एक अमृत आहे, एक जीवन आहे. तर मला आज तुला सांगायचं आहे, की हे जलपिता धन्यवाद. आतापर्यंत तू मला जिवंत ठेवलंय. तुझ्या पालन, पोषण, संगोपन किंवा जे काही क्लीनिंग माझी जी आहे, ती तू दररोज करत असतो. थँक पाण्याला म्हणायचं मनापासून फील कराय धन्यवाद. तर हे जलपिता माझ्या शरीरात जाऊन प्रत्येक सेलपर्यंत पोहोचव. प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्हिटी आण. प्रत्येक सेल निरोगी कर. माझं शरीर, डोळे, कान, नाक जे काही माझे अवयव आहे, तोंड, जीभ, दातं हे सगळ्यांना तू पॉझिटिव्ह बनव. माझी डायजेशन सिस्टम खूप सुंदर बनव. नको असलेले घटक माझ्या शरीराच्या बाहेर जाऊ दे. मला तरोतवाजनं कर. मला सुंदर कर. हे सगळं तू माझ्यासाठी करत असतो. पण मी तुला कधी म्हणायला मला वेळ मिळाला तर त्याबद्दल आय एम सॉरी. मला माफ कर. मला माफ केल्याबद्दल. जलपिता. आय लव्ह यू आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप सुंदर आहे. तू खूप प्रेमाळू आहे. तू खूप दयाळू आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मला निरंतर ताजंतवानं ठेवण्यासाठी धन्यवाद. मला निरंतर एनर्जेटिक, फुलफिलमध्ये ठेवण्यासाठी धन्यवाद. माझ्याकडं अनंत जे काही गोष्टी आहे, ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी धन्यवाद. थँक यू. मी स्वयंपाकात
तुझा वापर करते ते पाणी अमृतासारखं होऊ दे. जे घरातले लोक माझं पाणी पितायत त्या पाण्याला अमृतासारखं बनवू दे. थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू. फील करायचे पाण्याला. आणि तो दयाळूपणा किंवा आपण जे काही पाणी पितोय रोज त्याला अगदी भरभरून आपण प्रेम देतोय किंवा आपण त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहतोय आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपण पण खूप प्रेम करतोय. त्या भावना फील करायच्या आहे. त्याला त्याच्याकडे स्माईल करायची. एखाद्याकडे आपण प्रेमाने बघतो ना, मग त्याला तो पण आपल्याकडे स्माईल करत असतो. आपण एखाद्याला दयाळूपणाने बघितलं तो पण आपल्याला स्माईल कर. मग त्याला दयाळूपणा, प्रेम, भावना हे आपल्या सांगायच्या आहे. त्याच्याशी बोलायचंय. थँक्यू. इतकं सुंदररित्या मला दिवसेंदिवस सुंदर बनवण्यासाठी माझे केस, माझी स्किन, माझी पूर्ण बॉडी ही पूर्ण हील करण्यासाठी थँक्यू. पूर्ण सुंदर बनवण्यासाठी थँक्यू. मला दिवसभर पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी थँक्यू. हे पाणी माझ्या हातातलं पाणी जे आहे ते अमृत आहे. माझ्या हातातलं पाणी जे आहे ते अमृत आहे. आणि हे पाणी माझ्या शरीरात जाऊन प्रत्येक सेलला हील करणार आहे. प्रत्येक पार्टला हील करणार आहे आणि माझ्या शरीरात जाऊन हे मला तरोताजा बनणार आहे. मला दिवसभर आज खुश ठेवणार आहे. मला आज दिवसभर पॉझिटिव्ह ठेवणार आहे आणि हे पाणी मला खूप हेल्दी प्लस वेल्दी करणार आहे. आणि हे पाणी जे आहे ते पैशाचं पण चुंबक आहे. हे पाणी जे आहे ते मनी मॅग्नेट पण बनणार आहे, की माझ्याकडून अनपेक्षित पैसा पण येणार आहे. गुड न्यूज मला देणार आहे. पाणी जे आहे ते गुड न्यूजनी भरलेलं आहे. आज माझ्यासाठी गुड न्यूज आहे. ब्रह्मांड काहीतरी आज माझ्यासाठी खूप छान सरप्राईज प्लॅन करत आहे. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे मला एक चांगलं माझ्यासाठी गुड न्यूज करत आहे. थँक्यू, थँक्यू जलपिता, थँक्यू. आणि आता पाण्याचा घोट घ्यायचा आणि तो तोंडात ठेवायचा. त्याला फील करायचं, ते स्ट्रक्चर फील करायचं, त्याची चव बघायची की किती पहिले पाणी पितोय ना आत्ताचा जो स्वाद काय चेंज आहे. ते फील करायचे पाण्याचं स्ट्रक्चर. ते पाणी प्यायचंय. पाण्याच्या स्वादमध्ये फरक वाटला का? अगोदरचं पाणी, आता पाणी जे पिताय ते पाण्याच्या टेस्टमध्ये काही चेंज वाटला? कसा वाटतो पाण्याचा स्वाद? आपण एरवी घेतो, गडबडीत पाणी लावतो तोंडाला, पितो आणि मोकळं होऊन जातो. कधी कधी गडबडीत पितो, कधी कधी काही घाईघाईत पाणी पितो. होतं ना असं. पण आपण जर 2 मिनिटं त्याला हील करून पिलं, 2 मिनिटं जर आपण चांगली मेमरी देऊन पिले, तर पाणी हे मॅजिक घडवू शकतं. खूप मोठं मॅजिक घडू. याचे Googleवर फोटोग्राफ आहे, की पाण्यासोबत बऱ्याच लोकांनी एक्सपेरिमेंट केलेले. पाणी आपलं ऐकत असतं. पाणी एकमेव अशी गोष्ट आहे, की ती मेमरी सेव्ह करते. मेमरी पाण्यामध्ये जमा होत असते. आपण बघतो, की आपल्याला आपण मंत्र करतो आपल्या आहे ना, तर त्या मंत्राच्या वेळेस ते पाणी वापरलं जातं. मोठ्या-मोठ्या मंदिरातून आपण ते जल आणतो, तिथलं पाणी आणतो. मंदिर, मस्जिद त्याच्यामध्ये ते लोकं पाण्याने हे करतात. जे काही आहे पाणी वापरलं जातं प्रत्येक पूजेमध्ये. त्याचं कारण काय आहे, की पाणी ही जीवित वस्तू आहे ना. तर पाणी जे आहे आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी किती आहे? 70% पाणी. आणि जर आपल्याला स्वतःला हील करायचं आहे, तर आपल्याला पाण्याचं प्रमाण आपल्याला पाण्याला एक जर आपण केलं, तर आपल्या बॉडीमधले 70% आपल्या जे डेली रुटीन आहे त्याच्यामधले 70% प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो फक्त पाण्यामुळे. पटतंय? येस. मग आपल्याला काय करता आपले पाणी जे आहे ना, पाणी असंच रोज-रोज आपल्याला अफर्मेशन करून प्यायचंय. पाणी आपल्याला चांगल्या हिलिंगने प्यायचंय, की जेणेकरून आपण जे पाणी पितोय, कोणाला पाणी कसं देतोय आपण, घरात एखादी व्यक्ती पाणी मागते, तर आपल्याला तो स्पेशल टॉपिक येईल. आपण त्याच्यावर तेव्हा जास्त तुम्हाला नॉलेज येईल अजून. येस. तर आजचा आपला टॉपिक आहे, आता नवीन जे लोकं आहे आजपासून आलेले, त्यांनी फक्त ऐका, प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला असं वाटतंय ना, मला खूप अजून काही कळत नाही किंवा आहे, तर जसं-जसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळायला लागेल. ओके. तर आजचा आपला टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्याचा एक बेसिक टॉपिक होऊन गेलेला आहे, की आता त्याच्या पुढचा आपला टॉपिक आहे. तर आज आपण तो टॉपिक घेणार आहोत. आपले रिलेशनशिप म्हणजे आपले नातेसंबंध जे आहे ते आपल्याला हील करायचे. येस. आपले नातेसंबंध हील युअर रिलेशनशिप. आज आपला 14वा ना पूजा मॅडम? आज आपला 14वा टॉपिक आहे. येस. तर सगळ्यांनी ऐकायचंय व्यवस्थित. प्रत्येक याच्यामध्ये ना अशा हिडन लाईन असतात. तर ते आपल्याला कळत नाही. गुप्त काहीतरी आपल्या लाईनिंग असतात आणि गुप्त गोष्टी असतात. तर त्या आपल्यासाठी काहीतरी आपल्या 15 प्रश्नांची असतात. येस. आज आपले 15वा टॉपिक आहे आपला, की आपल्या संबंध म्हणजे आपले नातेसंबंध जे आहे ना, त्याला अजून चांगलं बनवायचं, त्याला हील करायचं.
तर बघा हे असा फोटो दिसतोय एक फोटो आणि आपण कोणातरी व्यक्तीसोबत आहे. म्हणजे आपण असे फोटो काढतो ना कोणत्या आवडीच्या व्यक्तीसोबत. तिथे एक मेणबत्ती लावलेली दिसते, कॅन्डल आहे आणि त्याच्या खाली एक हार्ट दिसतंय बघा. दिसतंय तुम्हाला? एक हृदयाचं चित्र आहे. म्हणजे अशी व्यक्ती आहे की जी आपल्या हृदयाजवळ आहे. आहे ना? अशी व्यक्ती आपल्या असती कोणीतरी आणि ती हृदयाजवळ असती. तर ती आपल्याला सुख पण खूप देणारी असती आणि ती व्यक्ती आपल्याला पेन पण खूप देणारी असते. आलं लक्षात? म्हणजे आपल्या जवळच्याच व्यक्तीकडनं आपल्याला सुखही मिळतं, प्रेमही मिळतो आणि त्रासही मिळतो. जर आपल्याला ते कुठेतरी आपलं आणि त्याच्यामध्ये त्या रिलेशनशिपमध्ये अंधकार आला, ब्लॅकनेस आला, डार्कनेस आला, निगेटिव्हिटी आली, तर आपल्याला त्रास पण आपल्याला त्याच गोष्टीने होतो. असं भरपूर जणांचे उदाहरण बघितले. आपण तर लेट गो करत नाही. ती व्यक्ती जी आहे, आपण तर त्याच्याशिवाय बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण ती परत-परत कुठेतरी आपल्याला त्रासदायक करून ठेवलेली. त्याच्याने समोरच्याला काय फरक पडेल माहीत नाही, पण आपल्यामध्ये खूप मोठा परिणाम होत असतो. आपल्या असं काही नातं असेल ते आपल्याला हील करायचंय, की आज आपल्याला थोडंसं त्यांच्याबद्दल विचार करायचा. थोडासा ॲडव्हान्स चॅप्टर आहे हा, पण समजून घ्यायचा आहे. येस? आणि जे तुम्हाला कळालं नाही ते लिहून ठेवा. डायरी पेन सोबत ठेवत जा. कारण खूप मोठा विषय आहे जसा हळू तुमच्या लक्षात येईल, की खूप मॅजिक म्हणजे खूप मोठा विषय आहे तो. येस. 15वां दिन, जादू से अपने संबंधों को मधुर बनाएं। यदि आपका कोई संबंध टूट गया हो या आपको उसमें मुश्किल आ रही हो या आपका दिल टूट गया हो या आप किसी बात के लिए किसी से द्वेष कर रहे हो या उस पर दोष मढ़ रहे हो, तो उसे कृतज्ञता के जरिए बदल सकते हैं। कृतज्ञता किसी भी मुश्किल संबंध को जादू से बेहतर बना देगी, चाहे वह व्यक्ति पति हो या पत्नी, भाई हो या बहन, बेटा हो या बेटी, साझेदार, बॉस, व्यावसायिक ग्राहक, ऑफिस का सहयोगी, सास, ससुर, अभिभावक, मित्र या पड़ोसी हो। आता बघा, जे काही आपले रिलेशनशिप असतात, जे काही आपले जवळचे लोकं असतात आणि जे जवळचे असतात, ते जर संबंध मधुर असेल, प्रेमाचे असेल, तर आपल्याला चांगलं वाटतं. आणि जर एखाद्यामध्ये ब्रेकडाऊन चालू कुठल्या रिलेशनशिपमध्ये आज बघितलं, की मुलगा वडिलांशी बोलत नाही, घरामध्ये अशी कंडिशन असते किंवा आई मुलाशी बोलत नाही, काही नसतं, की काही जणांचं काही भांडण नसतं, पण अनबन असती किंवा त्या रिलेशनशिप एवढं बॉन्डिंग पण नसतं काही ठिकाणी. मग ते सासू-सासरे असेल किंवा काही असेल नणंद-भावजाई कोणामध्ये पण काही ना काही थोडंसं आपल्याला ब्रेकडाऊन असतं. मग हे संबंध जे आहे ते तुमची इच्छा आहे का त्याला चांगलं बनवण्याची? तुमची काय इच्छा आहे की त्याला एकतर तुम्ही चांगलं बनवा नाहीतर त्याला कट आउट करा. लेट गो करा. दोन्ही दोन्ही चॉईस तुमच्याकडे आहे. मग ती आत्ता व्यक्ती जिवंत असो की नसो त्याच्याने काही फरक पडत नाही. पण ती आपल्या ओरामध्ये किंवा आपल्या एनर्जीमध्ये ती व्यक्ती आहे आणि आपण ते डार्कनेस ती निगेटिव्हिटी ठेवली आहे. तर हे का करायचं हे त्या व्यक्तीसाठी नाही करायचं हे आपल्या स्वतःसाठी करायचंय. तर मग त्यांनी जर सांगितलं, की जादूनी तुम्हाला हे करायचे तुमचे, तर आपण बघतोय हे 80-90% जे आहे ते एकतर नवरा-बायकोंमध्ये असतात किंवा आई-वडिलांमध्ये असतात, वडिलांमध्ये असतात. म्हणजे खूप जवळच्या रिलेशनशिपबद्दल आज बोलण्यात आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बोललो, की सगळे नाही का? पण आत्ताचं आहे, की जवळचं आपल्याला जे हार्टशी रिलेटेड आहे आणि असं की आपल्याला ते पेनही चालू आहे ते धरता येत नाही आणि सोडता येत नाही, असे जे कंडिशन आहे. तुमची इच्छा आहे का त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला म्हणजे मधुर बनवण्याची, चांगलं बनवायची, तर तुम्ही याच्यावर काम करू शकता. नाहीतर मग त्याला माफ करून तुम्ही याला लेट गो करू शकता, की अशी आपल्याला 1-2 इथं रिलेशनशिप चॉईस करायचे आज. येस. असल में जब हमारा सामना किसी मुश्किल संबंध से होता है या उसमें कोई चुनौतीपूर्ण स्थिति आती है, तो लगभग हर मामले में हम सामने वाले के प्रति जरा सी भी कृतज्ञता महसूस नहीं करते हैं। इसके बजाय हम संबंधों की समस्याओं के लिए सामने वाले पर दोष मढ़ने में जुट जाते हैं और इसका अर्थ यह है कि हमारे मन में रत्ती भर भी कृतज्ञता नहीं होती है। दरअसल दोष देने से भी कभी कोई संबंध बेहतर नहीं हुआ है और इससे आपका जीवन कभी बेहतर नहीं बनने वाला। वास्तव में आप जितना अधिक दोष देते हैं, संबंध उतना ही ज्यादा खराब हो जाता है और आपका जीवन भी उतना ही ज्यादा खराब होता है। आता ज्या काही आपले असे संबंध आहे किंवा आता जे काही सध्या ब्रेकडाऊन चालू आहे किंवा एखाद्या नात्यामध्ये अंधकार आहे किंवा ती व्यक्ती नाही आवडत आपल्याला. आपण समोरासमोर आलो तर चांगलं बोलतोय, ठीक आहे. पण ती आपल्याला आवडत नाही. कधी अशी व्यक्ती आहे की आपण तिच्यासोबत राहतो आणि तरी पण आपल्या मनातलं अनबन आहे. मग हे नवरा-बायको असू शकतात, सासू-सासरे असू सासू आणि सून असू शकते, सासरा आणि
सून असू शकतो, हे कोणीही असू शकतं. जर आपल्याला आपण ह्याच्यामध्ये ही जर समस्या आली असेल, हा जो प्रॉब्लेम आपण केला असेल, तर कुठेतरी आपण त्या नात्याविषयी आपण आपल्या समस्या म्हणजे आपण काय कुठेतरी कंप्लेंट केलेल्या आहे. म्हणजे काहीतरी आपण त्यामध्ये दोष देत राहिलेलो त्या व्यक्तीला आणि ते कुठेतरी आता आपण ह्या जन्मात केलंय, की मागच्या जन्मात केलंय, की कधी केलंय माहीत नाही. पण आपण त्या याच्यामध्ये निगेटिव्हिटी जी आणली आहे, आपण आणलेली आहे. आपण एक प्रकारची निगेटिव्हिटी आणलेली आहे आणि ह्या निगेटिव्हिटीमुळे काय झालेलं आहे, की त्याचा त्रास जो आहे, जो पेन आहे, तो आपण आजही तो घेऊन चालतोय. म्हणजे काही जणांचं तर असं होतं, की एखादी व्यक्ती आठवली, ती व्यक्ती आठवली, की त्याला राग येतो, त्याचे व्हायब्रेशन चेंज होतात, त्याला चिड होतं, नाही का? तिकडं तिकडं एवढा इफेक्ट होत नसेल कदाचित. समोरच्याकडे एवढा इफेक्ट होत नसेल. पण तुम्हाला जर मी म्हटलं, की अशी एखादी व्यक्ती आठवा, ज्याने तुम्हाला भयंकर त्रास दिलेला आहे, पेन दिलेला आहे, हे दिलेलं आहे. तुमचे हार्टबीट, तुमचे इमोशन, तुमच्या फीलिंग, तुमचे सगळं चेंज होणार त्यावेळेला. कारण आपण त्या व्यक्तीला आहे ना साठवून सजवून आपल्या हार्टमध्ये ठेवलेलं आहे. भले काळं करून ठेवलेलं आहे, गोरं करून ठेवलंय त्याच्याने फरक पडत नाही. पण त्याला आपण ठेवलेलं आहे. आहे ना? मग ते जर आपल्याला ते तिथून नाही हटवलं, तर ती जागा रिकामी नाही होणार. मग तिथं प्रेम नाही भरणार. कारण आपण तिथं अंधकार करून ठेवलेला त्या नात्यामध्ये आणि मग तो अजून खराब, अजून खराब, अजून खराब होत चाललं. जेवढं आपण इतरांना बोलून दाखवतो, "हां, माझी सासू ना अशीच आहे. तिने असंच केलं होतं, तिने तसंच केलं होतं, तिने मला तर नाहीच हे केलं." एकच गोष्ट आपण परत, 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 परत सांगतो आणि आपल्याला त्यात मजा येत असते. आहे ना? घटना एक वेळ झाली असती, पण ती आपण 10 वेळेला बोलून दाखवत असतो. मग एका जोकवर कोण हसायला वेळ वेळ आहे तुम्हाला? एका जोकला कोण हसायला तयार आहे 10 वेळेस? नाही ना. पण आपण एक गोष्ट जी आहे एकदाच झालेली असते ती आणि ती परत, 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 परत न्यूज चॅनलमध्ये नाही दाखवत का एखाद्याला कोणी थप्पड मारली की ते रिकॅप दाखवतात. तसं आपलं रिकॅप आपण करत असतो. येस. चाहे वह संबंध वर्तमान का हो या अतीत का, यदि आप किसी दूसरे व्यक्ति के प्रति दुर्भावना रखते हैं, तो कृतज्ञता का अभ्यास करने से वे भावनाएं खत्म हो जाएंगी। आपको दूसरे व्यक्ति के प्रति अपनी बुरी भावनाओं को हटाने की क्यों जरूरत है? क्रोध करना एक सुलगते अंगारे को पकड़ने जैसा है, जिसे आप उठाते ही किसी दूसरे पर फेंकने के इरादे से है, लेकिन जलते आप ही है। गौतम बुद्ध। आता बघा, हे सगळं का करायचंय? जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचंय, जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचं, तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल, की नाही आता त्या व्यक्तीचा आणि आपल्या स्वप्नांचा काय संबंध आहे? त्या व्यक्तीचा आणि आपल्या पैशाचा काय संबंध आहे? डायरेक्ट संबंध आहे. का नाही संबंध आहे? कारण आपली एनर्जी आहे, आपले फीलिंग आहे, आपले थॉट आहे. आपल्याला आपल्या स्वप्नांवर फोकस नाही होऊ देते. कुठेतरी मध्ये आपण असं चक्कर मारून परत तिकडे भटकतो. म्हणजे आपल्याला जायचंय असं सरळ, पण आपल्याला ते लक्ष सारखं इकडं-तिकडं केंद्रित जातो त्याच्यामुळे आपण पुढे नाही सरकत आहे. परत आपण म्हणजे हा जो लॉ आहे ना ग्रॅटिट्यूडचा, होतं काय माहिती का? आपल्याला जर हे करायचंय, ग्रॅटिट्यूड करायचंय किंवा आपल्याला 10 ग्रॅटिट्यूड करावं लागतं. म्हणजे आपल्याला 10 पावलं पुढे चालले ना, की आपण 1 पाऊल चाललं जातं. पण कंप्लेंटचं मात्र तसं नाही, सापशिडीच्या गेमसारखं. एक कंप्लेंट केली की 10 पावलं मागे येतं. म्हणजे सापशिडीसारखं पटकन आपण खाली येतो. मग तिथं आपल्याला हे वर्तमानमध्ये असेल, अतीतमध्ये असेल किंवा काही एखादी घटना झाली असेल, ती आपण अगदी तशीच सजवून ठेवलेली आहे ना, ह्या गोष्टी आहे. मग आपण काय करतो, क्रोध करतो किंवा आपल्याला असं वाटतं ना, एखाद्याला राग आहे किंवा आपल्याला त्याच्याविषयी जळण आहे. मला तर त्याचा चेहरा पाहिल्यावरच असा त्रास होतो किंवा हे होतो. मग हा त्रास होतोय कोणाला आहे? की तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला विषयी जर त्रास होतोय, पेन होतोय, की हा त्रास आहे ना, व्यक्तीपेक्षा आपल्याला जास्त होतो. आपल्याला जर असं वाटलं, की नाही मला गरम कोळसे घेऊन त्याला टाकायचे त्याच्या अंगावर, तर आपले हातही भाजणार आहे. सेम थिंग आहे, की आपण जे पाहिजे आपल्याला जे त्याला द्यायचंय ना, ते जास्त आपल्या वाट्याला येतंय. मग आपल्याला ही गोष्ट नाही करायची, की आतमध्ये जर आपल्याला ही आपण पेनमध्ये आपलं रोजच्या रोज जळतोय, रोजच्या रोज आपण टेन्शन घेतो. रोज आपण कुडतोय ना आपण मरतोय. मग आपल्याला जर त्या गोष्टीची कुडण आहे, घुटण आहे, तर ते त्रासदायक कोणाला आहे? आपल्याला आहे. मग आपण त्याला एक तर लेट गो करत नाहीये आणि त्याला चांगलंही बनवत नाही. मग दोन्हीपैकी एक तर आपल्याला करावं लागणार आहे. एक तर त्याला आपल्याला टाटा बाय-बाय करावं लागणार आहे, माफ करावं लागणार आहे किंवा आपल्याला ती व्यक्ती पाहिजे, संबंध चांगले पाहिजे, तर आपल्याला पुढची प्रॅक्टिस आहे. येस. किसी दूसरे व्यक्ति के प्रति बुरी भावनाएं आपके ही जीवन को जला देती है, लेकिन कृतज्ञता उन भावनाओं को खत्म कर देती है। मग आपण जर काही लोकं असं हे करतात ना, की जर झालं भांडण किंवा काही गोष्ट झाली, तर नाही का ना त्याचं असंच व्हावं, त्याचं कधी देवाने परमेश्वर चांगलं करू नये. म्हणजे तुम्ही काय देताय? आपण बोलता-बोलता काय देतो एखाद्याला? खूप ब्लेसिंग वाईट देतो, खराब देतो आहे ना? मग आपण 10 त्याला जर देतोय, की त्याचं तर असंच होऊ दे, काही त्याचा पैसा जसा आला तसं जायचं, त्याचं असं तसं. म्हणजे आपण जर दुआ आहे माहिती आहे ना?
आणि त्याच्या दुआ आहे. मग आपण रागाच्या भरात किंवा कधी-कधी भांडण झालं, तो विषय आठवून किंवा आपल्याला दुआ देतो. हां, माझं हे की काही लोकं असं म्हणतात, की नाही त्याचं कधी चांगलं होणार, तो कधी सुखी नाही राहू शकत. असं बोलता-बोलता आपण बोलतो रागाच्या भरात. मग आपण जर ती देतोय, तर आपल्याकडनं पण ती कोणतरी पलटून देणार आहे. मग आपण 1 देतो, तर आपल्याकडे 10 येऊ शकतात. मग आपल्याला त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता नाही. जरी त्यांनी एक घटना आपल्या आयुष्यामध्ये वाईट केली असेल, पण त्यांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये 10 गोष्टी चांगल्या केल्या असतात. पण त्यावेळेला आपल्याला तेवढा फोर्स नव्हता, तेवढा ग्रॅटिट्यूड नव्हता किंवा आपण तेवढ्या ऊर्जा लावली नाही त्याला. त्यामुळं आज ना आपल्याला त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता नाही. मग त्याच्याविषयी आपल्या भावना ज्या आहेत ना, आपण डेड डेड केलेल्या एका प्रकारच्या. येस. मिसाल के तौर पर यदि आपका कोई पूर्व जीवन साथी है जो आपके बच्चों के जरिए आपसे जुड़ा हुआ है और उससे आपके संबंध अच्छे नहीं हैं, तो अपने बच्चों के चेहरे देखें और यह एहसास करें कि यदि पूर्व जीवन साथी नहीं होता तो वे इस दुनिया में नहीं होते। बच्चों का जीवन आपके सबसे कीमती उपहारों में से एक है। अपने बच्चों की ओर देखें और उनके जीवन के लिए अपने पूर्व जीवन साथी को हर दिन धन्यवाद दें। इससे न केवल संबंध में शांति और सौहार्द का माहौल बनेगा, बल्कि अपने उदाहरण से आप बच्चों को उनके जीवन का सबसे बड़ा संसाधन कृतज्ञता सिखा रहे होंगे। आता यांनी काय उदाहरण दिलं इथे रोंडानी, की समजा एखाद्याचा डिव्होर्स झाला आणि ते सोबत नाहीये किंवा ते काही कारण त्यांचे एकमेकांशी नाही पटत आहे. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. पण त्या मुलांमुळं आहे. काही लोकं असतात, की त्यांचं काहीतरी खूप अनबन आहे, पण मुलांमुळं आहे. काही लोकं लेडीज बोलता-बोलता, "हां, मी मुलांमुळं आहे, नाहीतर मग मी कधीचे जे काही मुलांकडे पाहून मी जिवंत आहे." किंवा मुलांमुळं ती एक तार जुळलेली आहे. आणि जर आपण विचार केला, की आपण ज्या व्यक्तीला कोसतोय, ज्या व्यक्तीला आपण बोलतोय, त्याच्यामुळेच तर मुलं आलेले आहे. आहे ना? मुलं आलेले म्हणून आज आपल्याला आईचं लेबल मिळालेलं आहे. आई आई टॅगलाईन जर आज आई झालेली नसली एखादी व्यक्ती किंवा तिला किती मोठं हे त्याग आहे किंवा जे काही आहे आपलं लग्न झालंय किंवा एक आपण कमीत कमी सेफली राहू शकतो नाही का? की आहे आपल्याला नावाला तर आहे. काही लोकांना ते नावालाही नसतं, नवराही नसतो किंवा काही जे काही असेल ती सिच्युएशननुसार जशी काही सिच्युएशन असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय शोधायचंय किंवा पॉझिटिव्ह काय मिळालेलं आहे आपल्याला त्या नात्यापासून ते शोधायचं. पण त्याच्यामुळं आपण काय करतो पॉझिटिव्ह नाहीये त्याच्या ठिकाणी इथं कंप्लेंट भरपूर येऊ शकतात, की त्याने मला आयुष्यभर असं केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे किंवा जो काही पेन आहे, जो काही त्रास आहे, तर तो हा रोजच्या रोज घेतला जातो आणि जेव्हा-जेव्हा विचार येईल, जेव्हा-जेव्हा थॉट येईल, तेव्हा-तेव्हा स्वतःला त्रास करून घेतला जातो. त्याच्यामुळं असे उदाहरणं, वेगवेगळे उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. येस. या यदि किसी संबंध के खत्म होने की वजह से आपका दिल टूट गया है या आप दुखी हैं, तो अपने दर्द से उबरने के लिए आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल कर सकते हैं। कृतज्ञता भावनात्मक दर्द को उपचार तथा खुशी में रूपांतरित कर देती है और यह जितनी तेजी से काम करती है, उतनी कोई दूसरी चीज नहीं करती। मेरे माता-पिता का प्रसंग इसकी आदर्श मिसाल है। मेरे माता-पिता को पहली नज़र में ही एक दूसरे से प्रेम हो गया था। जिस पल वे मिले, तभी से वे साथ रहने के लिए सचमुच कृतज्ञ थे और उनका विवाह मेरी नज़र में संसार का सबसे सुखद विवाह था। पिताजी की मृत्यु होने पर माँ बहुत दुखी हो गई। महीनों की पीड़ा के बाद उन्होंने कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल शुरू किया और अपने अथाह दुख दर्द के बावजूद कृतज्ञ होने के लिए चीजों की तलाश की। उन्होंने अतीत से शुरुआत की और खुशी के वे सारे अद्भुत समय याद किए जो पिताजी के साथ उन्होंने कई दशकों तक बिताए थे। फिर उन्होंने अगला बड़ा कदम उठाया और भविष्य में कृतज्ञ होने के लिए चीजों की तलाश करने लगी। एक-एक करके उन्हें वे चीजें मिल गई। इस तरह उन्हें वे सारी चीजें मिल गई, याद याद आ गई जो वे हमेशा से करना चाहती थी। लेकिन पिताजी के जीवित रहते वक्त उन्हें करने का समय नहीं था। कृतज्ञता के इस साहसिक कदम के जरिए उनके सपनों को जादुई तरीके से साकार करने के अवसरों का सैलाब आने लगा और उनका जीवन दोबारा खुशियों से भर गया। कृतज्ञता की जादुई शक्ति ने माँ को एक नया जीवन दिया। आता प्रत्येक जे नाते असतात किंवा जी खूप आपली अटॅचमेंट असते, एक भावनात्मक असते, नाही का?
आपल्याला जर कुठं नसं कंप्लेंट असते, एखाद्या व्यक्तीला राग पण आपल्याला येतो. तो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच राग येतो. ज्याच्यावर हक्क आहे त्यालाच आपण बोलतो, की त्याच्याकडनंच आपल्याला अपेक्षा असतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आपल्याला अपेक्षा जास्त असतात नाही का समोरच्याकडनं आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, त्या अपेक्षा भंग होतो. आता रोंडानी इथं तिच्या आई-वडिलांचं उदाहरण दिलंय, की तिचे आई-वडील जे होतं, की त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि ते एकमेकांना चांगले प्रेम आणि तिला असं वाटत होतं, की चांगला त्यांचा एक संसार चांगला आहे, सुखद आहे. पण काही दिवसांनी तिच्या वडिलांची काही कारणाने मृत्यू झाला. मग त्याच्यानंतर तिची आई एक पीडामध्ये नाही का, जो काही आहे, जी घटना झाली त्याला पटकन नाही हे करता येत किंवा तिला त्रासदायक आहे. मग हे सगळे जर ती दुःख, दर्द हे का झालं? असं ही गोष्ट काय झाली? किंवा हे असं नको व्हायला पाहिजे. देवाने माझ्यासोबत हे नाही चांगलं केलं, की हे सारखं-सारखं त्याच्यावर रट्टा मारून, मारून, मारून तिचं शरीर पण खराब होऊ शकतं. ती पण आजारी किंवा ती पण लवकर अ, जाऊ शकते. ती पण लवकर डेड होऊ शकते. पण तिला कळालं की कृतज्ञता. मग जेवढे दिवस तिच्यासोबत तिचा नवरा राहिला किंवा जे काही तिला मुलं झाले, तर त्या सगळ्या गोष्टीला तिची आई धन्यवाद करायला शिकली, की चला मला इथं फिरायला नेलं होतं, मला ही गोष्ट घेऊन दिली होती, मला ही साडी घेऊन दिली होती, की मला घर बांधून दिलेलं आहे, आज काहीतरी मला पेन्शन मिळतीये, ही गोष्ट चांगली. तर मग त्याच्यातून तिने चांगलं काय-काय आहे ते घेतलं. फोटो काढलेले आहे किंवा जे काही आपल्या मेमरीज आहे, की ही गोष्ट आवडीची आहे, ती गोष्ट आवडीची आहे. असं करत-करत तिने काय केलं, त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कृतज्ञतेची आणली, की म्हणजे जेवढं मिळालं होतं ना, त्याला धन्यवाद. इतके वर्ष मिळाले ना, ठीक आहे धन्यवाद. काही जणांचे तर लग्नही होत नाही, मुलंही होत नाही. ठीक आहे झालंय. जे झालं ते झालं, की मी याला पण आहे ना, रिसीव्ह करते. याला पण मी मान्य करते, की जे आहे ना, माझे आयुष्य आहे. इथून पुढं अजून काहीतरी करण्यासारखं आहे. समाजासाठी काहीतरी करण्यासारखं आहे. तर मग तिने ते तिला जे पाहिजे, तिला एखादं पुस्तकं वाचायची आवड असेल किंवा काहीतरी समाजकार्य करायची आवड, तर तिला तिथं एंगेज केलं आणि तिचे स्वप्न चला कुठेतरी भटकंतीच करायची, बाहेर फिरायला जायचंय, देवदेव करायचंय, चारधाम करायचेत, असं काहीतरी एंगेज करून तिथं तिने चला वडील ते होते किंवा ती जबाबदारी होती तेव्हा नव्हतं करत पण आता मग मी माझं आयुष्य जे आहे ते व्यवस्थित जगू शकतो. तर ती शक्ती तिने विचार करून तिचं आयुष्य बदललं. म्हणजे जे आहे तुम्हाला आयुष्यात आपल्याला रडत करायचंय, की खुशी-खुशी करायचंय, म्हणजे आयुष्य कटवायचंय की जगायचंय ते आपण ठरवायचंय. येस. आज के जादुई अभ्यास के लिए आप उस अंगारे की तलाश करने जा रहे हैं जो आपके जीवन को जला रहा है और कृतज्ञता द्वारा आप इसे सचमुच सोने में बदल सकते हैं। कोई ऐसा मुश्किल, समस्याग्रस्त या टूटा हुआ संबंध चुनें जिसे आप बेहतर बनाना चाहते हैं। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि वह व्यक्ति आपके जीवन में वर्तमान में है या यह अतीत का कोई संबंध है या वह व्यक्ति अब आपके जीवन में नहीं है। तर मग आता काय करायचंय? आपल्याला असं वाटतं, की ज्याचं मला पेनफुल आहे, ज्या व्यक्तीचा मला त्रास आहे किंवा एखाद्या छोट्यातली छोटी पण एखादी व्यक्ती असू शकते. काही लोकांनी कोणाचा पैसाच डुबवलेला असतो. नाहीतर काही लोकांनी असा धोकाच दिलेला असतो. एखाद्या गोष्टीची घटनाच झाली असती. मग ते डोक्यात फिरत असते, की नाही ती गोष्टी लोकं त्याच्यानी घाबरून जातात किंवा काही काहींच्या डोक्यामध्ये ती घटना अशी चालू असते, की असं काही असेल तर ते आपल्याला शोधायचंय आपल्या ह्याच्यामध्ये, की आपलं कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पेन आहे किंवा कोणत्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास झालेला आहे. कुठून कुठं, कधी कधी आपण आपलं मन दुखवलेलं आहे, आपण रडलेलो आहे किंवा अशा त्या अग्नीमध्ये आपण तडप झालेली आहे आपली. तर ती व्यक्ती आठवायची. मग ती आता सध्या जिवंत असो किंवा नसो. उदाहरणार्थ कधी सासू असते, ती एक काळ असतो, की एक सासूरवास झालेला असतो. ते डोक्यात असतं. मग आपल्याला हे पुढे आपल्या सुनेसोबत पण घेऊन जायचंय का हीच गोष्ट? नाही. तर मग आपण जर आपल्या सासूला माफ नाही केलं, तिथं जर हील नाही केलं, तर सेम प्रोसेस पुढे होणार. सेम. म्हणजे त्याच्यातल्या घटना किंवा त्या गोष्टी ज्या झालेल्या त्या सगळ्या सेम व्हायला लागतात. का त्याचं कारण काय, की कारण आपल्यामध्ये होतं ते आतमध्ये. मग जेव्हा आपण सासू झाल्यावर आपण पण ते बाहेर टाकलं. जे आपल्या आतमध्ये होतं, जे इनर वर्ल्डमध्ये होतं, ते पण आपण बाहेर टाकलं. मग आपल्याला काय करायचंय, की ती गोष्ट व्यक्ती असो नसो, ती आपल्याला सध्या घ्यायची ती वर्तमानमध्ये आणि तिच्याबद्दल आपल्याला चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. आपल्या समस्या का आल्या? आणि टाळी काही एका हाताने वाजत नसती. दोन्ही हाताने वाजत असती. कारण तो जेवढा जबाबदार, तेवढं आपणही जबाबदारी घ्यायची त्या गोष्टीला. हे केल्याने त्याला फरक पडो न करो, हे मला माझ्यासाठी करायचं असा आपण विचार करायचा. येस. बैठ जाए और जिस व्यक्ति को आपने चुना है उसके बारे में कृतज्ञ होने के लिए 10 चीजों की सूची बना ले। संबंध के इतिहास में जाकर सोचे और उस व्यक्ति के बारे में जो बेहतरीन चीजों की सूची बनाए या उस संबंध से आपको मिली बेहतरीन चीजों पर विचार करें।
इसका सबसे आसान तरीका संबंध के कमजोर या खत्म होने से पहले की परिस्थितियों पर गौर करना है। यदि संबंध कभी अच्छा नहीं रहा था, तो उस व्यक्ति में अच्छे गुणों की तलाश करने के लिए गहन सोच विचार करें, क्योंकि वे वहां पर मौजूद होंगे। मग आता आपल्याला काय करायचं ते व्यक्ती आपण डिसाईड केली, की चला ह्या व्यक्तीमुळं मला पेन आहे किंवा माझ्या याच्यामध्ये एक प्रकारचा त्याच्या रिलेशनशिपमध्ये, माझ्या रिलेशनशिपमध्ये अंधकार आहे. मग आपल्याला त्या व्यक्तीने ती गोष्ट कधी एखादी घटना झाली, 1 झाली असेल, 2 झाली असेल, काही झालं असेल, तर आपल्याला 10 अशा गोष्टी आठवायच्या आहे, शोधायच्या आहे, की याने चांगलं-चांगलं काय केलं होतं बाबा माझ्यासाठी? ह्या व्यक्तीने काय-काय चांगलं केलं असेल? मग सासू असेल, सासरे असेल, त्यांनी प्रॉपर्टी ठेवून गेली असेल, तुमचं लग्न चांगलं केलं असेल, त्या गोष्टी तुम्हाला दिल्या असेल, काही उपहार दिला असेल, ह्या चांगल्या-चांगल्या गोष्टी अशा शोधायच्या आणि त्याच्या 10 गोष्टींवर आपल्याला विचार करायचा, की "अरे, हे तर माझ्यासाठी चांगलं केलं होतं. हे मला दिलं, नाव दिलं समाजामध्ये, नाही का? चांगली वागणूक दिली, इथं मला मान-सन्मान दिला होता किंवा माझी इथं ओळख छान करून दिली, की मला ह्या लग्नामध्ये मला मानपान मिळालं." जे काही तुम्हाला असं वाटतंय, की मी त्या गोष्टीसाठी तर चांगलं म्हटले नाही त्या व्यक्तीला किंवा ते तर काही बोलून दाखवलं नाही. वारसा हक्काने जे काही मला मिळालंय किंवा आई असतील, वडील असेल त्यांच्याकडनं मला ही तर गोष्ट मिळाली. मग आपण जे काही असे आडी म्हणता ना, एखाद्याबद्दल जी आडी करून ठेवलेली, ती आडी आहे ना, आपण अशा गोष्टींनी ती काढायची आणि त्या जेव्हा आपण चांगलं-चांगलं विचार करायला लागतो ना, तर तेव्हा ज्या जखमा असतात किंवा जे काही आपलं खूप जुनाट हे असतं, त्या ह्या सगळ्या गोष्टींनी आपण त्याला हील करू शकतो आणि त्या व्यक्तीला एक चांगले थॉट, चांगले व्हायब्रेशन पाठवू शकतो आणि ती व्यक्ती पण आपल्याला माफ करणार आहे आणि त्याची चुकी असेल तर आपणही माफ करायचंय. येस. यह जादुई अभ्यास इस बारे में नहीं है कि कौन सही है और कौन गलत। किसी ने आपके साथ जो भी किया हो, सामने वाले ने आपसे जो भी कहा हो या न कहा हो, जो भी किया हो या न किया हो, उसके बारे में आप कैसा भी महसूस करते हो, आप उस संबंध का उपचार जादू से कर सकते हैं और इस काम के लिए आपको सामने वाले की जरूरत नहीं पड़ेगी। मग आता आपल्याला हा अभ्यास असं काही नाही, की कोणाची चुकी आहे आणि ते शोधायचं आहे आणि परत ती गोष्ट त्याला आपल्याला हे करायचंय, की त्याची चुकी होती, माझी चुकी नव्हती, मी कशाला करू, मी कशाला माफी मागू किंवा मी कशाला चांगलं करू. तर ते सगळं तर त्या त्या व्यक्तीमुळे झालेलं आहे. असे आपले विचार असतात ना. काही लोकांना जर सांगितलं, की तुम्ही माफी मागा त्या व्यक्तीशी, तिच्याशी मनसोक्त बोला. मीच का? मी का पुढे होऊ? आपला एक इगो असतो, एक अहंकार असतो किंवा मी तर त्या व्यक्तीची तुम्हाला गरज नाही इथं किंवा त्या व्यक्तीकडे जायचं आणि त्याच्याशी बोलायची गरज नाही. तुम्हाला ही स्वतःहून एकट्यालाच करायची प्रॅक्टिस आहे. तर मग तुम्ही त्या व्यक्तीला डोळे बंद करून फील करू शकता, की ती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही माफ करू शकता किंवा त्याची माफी मागू शकता. जशी तुमच्या लाईफची सिच्युएशन आहे त्याच्यानुसार. येस? हर संबंध में सोना छिपा होता है, मुश्किल संबंध में भी। अपने सारे संबंधों और जीवन को समृद्ध बनाने के लिए आपको उस सोने को खोजना होता है। जब आप सोने के ढेले की खुदाई करें और उसे खोज ले, तो उसे लिख ले। उस व्यक्ति को नाम से संबोधित करें और अपने वाक्य को कृतज्ञतापूर्वक व्यक्त करें। डैश नाम मैं डैश के लिए कृतज्ञ हूँ। तर मग आता आपल्याला ती जी व्यक्ती आहे, तर प्रत्येक नातं जे आहे ना, ते आपलं एक सोन्यासारखं आहे. विचार करा ती जर व्यक्ती आयुष्यात नसली पण ना, तरी आपलं आयुष्य काहीतरी वेगळं राहिलं असतं, आहे ना? मग प्रत्येक जे नातं आहे, ते आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी आलं, काहीतरी शिकवण्यासाठी आलं. आपल्यासोबत जे झालं असेल, जे केलं असेल, तर कदाचित आपण ते कुठेतरी पेरलेलं आहे. आपण त्या बिया कधीतरी लावलेल्या ह्या जन्मात नाही तर मागच्या जन्मात. आणि आपली चॉईस होती, की त्या व्यक्तीला घ्यायची. म्हणजे एक आत्मा लेव्हलवर जर बघितलं, तर आपण आपल्या चॉईसने ते व्यक्तीला आपणच सिलेक्ट केलं होतं. हे सर्व जे आहे किंवा आपणच तो घेण्यासाठी आलो होतो, अनुभव घेण्यासाठी आलो होतो, की हा अनुभव काय आहे ते बघण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला तो शिकवण्यासाठी ती व्यक्ती आली होती, आहे ना? आणि ती गोष्ट ती व्यक्ती शिकवून आपल्याला जात असते. मग त्या गोष्टीच्या ज्या जखमा, पेन राहिलेलं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं शोधलेलं नसतं आपण. चांगलं जे आहे ते आपल्याकडनं कदाचित ते चांगले मोती तसेच पडून गेले असेल, त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये ते अंधकार आहे. मग आपल्याला अशा त्या व्यक्तीविषयी काय करायचंय, थोडंसं प्रॅक्टिस करायचं. थोडीशी प्रॅक्टिस आहे. जिथं जेवढा अंधार जास्त आहे किंवा ज्या नात्यात जास्त आहे, तिथं एक त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय. नाव लिहिल्यानंतर आपण विचार करायचा, की मी ह्या व्यक्तीसाठी कशासाठी कृतज्ञ आहे, की या व्यक्तीने माझ्यासाठी काय केलंय? तर तुम्ही तुमची कुठलीही व्यक्ती गृहीत धरा. समजा आई घ्या, वडील घ्या, की नाही का ह्या गोष्टीचा राग आला, त्या गोष्टीचा राग आला. मग त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि मी आभारी आहे किंवा कृतज्ञ आहे, थँक्सफुल आहे आणि त्याच्यापुढे तुम्ही त्याचे कारणं लिहायची. का?
तर पुढे वाचा मॅडम, पुढचं आपण बघू. पॉल के साथ बिताए समय के लिए मैं काफी कृतज्ञ हूँ। भले ही हमारा विवाह टूट चुका है, लेकिन इससे मैंने बहुत कुछ सीखा है। अब पहले से कई हद तक समझदार हूँ और हमारे विवाह से मैंने जो भी सीखा है उसका इस्तेमाल मैं आज अपने कई संबंधों में कर रही हूँ। दो, पॉल, मैं हर उस चीज के लिए कृतज्ञ हूँ जो आपने हमारे वैवाहिक जीवन को सफल बनाने के लिए की, क्योंकि 10 वर्षों के वैवाहिक जीवन का अर्थ यह है कि आपने वाकई कोशिश की थी। 3, पॉल, मैं हमारे बच्चों के लिए आपके प्रति कृतज्ञ हूँ। हर दिन उनसे मुझे जो खुशी मिलती है वह आपके बिना संभव नहीं थी। 4, पॉल, मैं कड़ी मेहनत और उन लंबे घंटों के लिए आपके प्रति कृतज्ञ हूँ जो आपने हमारे परिवार को पालने के लिए लगाए, जबकि उस दौरान मैं घर पर रहकर हमारे बच्चों को संभाल रही थी। हम सबकी जिम्मेदारी उठाना बहुत बड़ी बात थी, इसलिए धन्यवाद। 5, पॉल, हमारे बच्चों को बड़ा होते देखने के कीमती पलों के लिए मैं आपके प्रति कृतज्ञ हूँ। मुझे अपने बच्चों को पहली बार बोलते और चलते देखने का अवसर मिला, जबकि आप उस अवसर से वंचित रहे। 6, पॉल, दुख और असफलता के मुश्किल समय में आपके सहारे के लिए मैं कृतज्ञ हूँ। 7, पॉल, मैं उस समय के लिए आपके प्रति कृतज्ञ हूँ जब मैं बीमार थी और आपने मुझे तथा बच्चों को संभालने के पूरे जतन किए थे। 8, पॉल, मैं उस बेहतरीन समय के लिए कृतज्ञ हूँ जो हमने एक साथ बिताए और हमारे जीवन में ऐसे कई मौके आए थे। 9, पॉल, मैं कृतज्ञ हूँ कि आप हमारे बच्चों के पिता बने रहना चाहते हैं। 10, पॉल, मैं आपके सहारे के लिए कृतज्ञ हूँ और उस समय के लिए जो आप हमारे बच्चों को देना चाहते हो। मैं जानती हूँ कि आपके लिए भी वे उतने ही मायने रखते हैं जितने कि मेरे लिए। येस, मग आता इथं उदाहरण दिलंय यांनी, रोंडानी, की तिचं डिव्होर्स जे झालेलं आहे आणि आता ते सोबत राहत नाही. पण मुलं आहे किंवा 10 वर्ष त्यांनी सोबत राहिलं आणि 10 वर्ष सोबत राहिले, 10 वर्षात काय-काय चांगलं तिला मिळालंय, त्याच्यातल्या तिने 10 गोष्टी शोधून काढलेल्या आहे. मग त्या 10 गोष्टी काही असू शकतात, की त्याने मुलांची जबाबदारी घेतलीये, मुलांचा तो खर्च करतोय आणि ते 10 वर्ष जे चांगले होते त्याच्यात कुठेतरी समजून घेतलं, बाहेर कमवत होता, घरामध्ये आणून देत होता किंवा मुलं त्याच्यामुळं जन्माला आले. आज मुलं आहे, नाव दिलं, मुलांना त्यांचं नाव लागलेलं आहे. जे काही आहे, की जेव्हा सोबत राहत होते ना, तेव्हा चांगलं राहिलं. फिरायला गेलो इकडं-तिकडं किंवा त्यांनी ट्रॅव्हलिंग करून दिली, काही कपडे घेतले असेल, ज्वेलरी घेतली असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिने जे झालं ते झालं. आता सोबत तर राहत नाही. पण जर त्याला माफ करायचंय आणि त्याला जर पुढं करायचं, तर तिने हे 10 गोष्टी शोधून काढल्या, की तू जरी आपलं पटत नसलं, तर तू मुलांना सांभाळतोय, मुलांचं तू करतोय, त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आणि तू खूप मेहनत केली आणि घर बांधलं, त्या घरामध्ये आम्ही राहतोय किंवा मुलांना एक घर मिळालं. जे काही त्यातल्या चांगल्या गोष्टी आहे, त्या तिने शोधून काढल्या आहे, की याच्यात चांगलं काय शोधता येईल. म्हणजे खूप अंधकार जिथं आहे ना, तिथं आपल्याला आपल्याला प्रकाश शोधायचा आहे, की कुठं तिथं चांगलं-चांगलं काय चांगल्या गोष्टी आहेत त्या. अशा 10 गोष्टी त्या आपल्या सिच्युएशननुसार आपण लिहून काढायच्या आहे. जब आप 10 चीजों की अपनी कृतज्ञता सूची पूरी कर लेते हैं, तो आपको उस व्यक्ति और संबंध के बारे में काफी बेहतर महसूस करना चाहिए। आप जिस चरम बिंदु तक पहुंचना चाहते हैं वह यह है कि आपके मन में उस व्यक्ति के प्रति कोई भी बुरी भावना न रहे, क्योंकि उन भावनाओं से आपके ही जीवन को नुकसान होता है। यह जान ले कि हर संबंध अलग होता है और यदि जरूरत हो तो आप इस जादुई अभ्यास को कई दिनों तक दोहराने का विकल्प चुन सकते हैं, जब तक कि आप उस बिंदु पर न पहुंच जाए जहां आपके मन में उस व्यक्ति के प्रति कोई भी बुरी भावना न बची रहे।
मग आपल्याला जर एखाद्या व्यक्तीबद्दल रागच आहे, द्वेषच आहे आणि हे सगळं आपल्याला कचरा जमा करूनच ठेवायचं आहे आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये आणि आपण त्याला जर माफ करायची आपली इच्छा नसेल, तर याचा त्रास आपल्यालाच होणार आहे आणि हे सगळं आतमध्ये साठवून राहणार आहे. मग आपल्याला जर त्या व्यक्तीचं नाव घेतलं, फोटो बघितला, काही कारणाने जर बघितलं, तर ते आपल्या डोक्यामध्ये फिरतं किंवा त्याचा विचार येतो. मग ह्या प्रॅक्टिसने, ह्या अभ्यासाने आपण काय करणार आहे, की त्या व्यक्तीला माफ करणार आहे. आपण पण त्याची माफी मागणार आहे. म्हणजे ते रिलेशनशिप हे याच्यामध्ये आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे. आपल्याला याच्यात आपला स्वार्थ आहे, त्या व्यक्तीचा नाही. कारण आपल्याला पुढे जायचं आपल्याला हलकं व्हायचंय. कारण आपल्याला जी जडता आहे किंवा जी आपली मानसिकता आहे, तर त्या त्या सगळ्या कारणाने आपण आपलं कुठेतरी आपल्याला अडकून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ना आपले असे पाय जड होतात, की आपल्याला पुढचा प्रवास तर करायचा आहे, पण काहीतरी दोरखंड आपल्याला मागं ओढल्यासारखं होतं. कधी-कधी अचानकच निगेटिव्हिटी येऊन जाते काहीतरी कारणाने. आपण खूप खुश असतो. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपण म्हणतो नाही झालं ते जाऊ द्या. सगळं करायला लागतो, मेंटेन करायला लागतो. पण असं काही ट्रिगर होऊन जातं, की परत आपण त्या फ्लोमध्ये चालला जातो आणि किती म्हटलं, की तो फ्लोमधून बाहेर येणार नव्हतं. मग ही जर ॲक्टिव्हिटी केली आपण, तर आपल्याला कनेक्टिव्हिटी नाही ठेवायची त्या गोष्टींबद्दल किंवा अजून आपल्याला चांगलं करायचं, की ती व्यक्ती तुम्हाला चांगली वागली पाहिजे. नवरा-बायको असेल किंवा त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध करायचे. तुम्हाला रोजच्या रोज त्या व्यक्तीविषयी 10 चांगल्या गोष्टी लिहून काढणं किंवा त्याला फील करणं, हील करणं, ह्या जर तुम्ही करायला लागला, तर ती अजून तुमच्यामधले रिलेशनशिप बॉन्डिंग व्हायला लागेल. तर बघा, लाइक अट्रॅक्ट लाइक्स म्हणजे चांगलं चांगल्याला आकर्षित होतं ना, तेच व्हायब्रेशन, तेच फिलिंग त्या समोरच्या व्यक्तीत आहे. जे माझ्यात आहे ते गुण तुमच्यात पण आहे. जे तुमच्यात आहे ते माझ्यात आहे. मी जसं इकडून थॉट करणार, विचार करणार, मी स्माईल केलं, की तुम्ही पण स्माईल करणार. मी रागाने बघितलं, तर नकारात्मक तुम्हालाही थोडंसं वाटणार, की "अरे, मॅडम हे रागवल्या का काय?" म्हणजे ते जशा भावना, जशी फ्रिक्वेन्सी होती ना, तशीच फ्रिक्वेन्सी समोरून येत असतील. तर आपल्याला वाटतं तो इथं नाहीये, अमेरिकेत आहे. मग आपण इथून विचार करतोय, काय फरक पडतोय ना? आपण त्याच्याबद्दल बोलतोय आणि सांगतोय. याच्यानेच खूप मोठा फरक पडतोय. तर आपण पुढे बघूया. येस. यदि आप किसी वर्तमान संबंध को बेहतर बनाने के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल कर रहे हैं, तो आप उस संबंध को चमत्कारिक ढंग से अपनी आंखों के सामने बदलता हुआ देखेंगे। दरअसल, कृतज्ञता से संबंध को जादुई अंदाज में बदलने के लिए केवल एक व्यक्ति की ही आवश्यकता होती है, लेकिन जो व्यक्ति कृतज्ञता का इस्तेमाल करता है, उसे जीवन भर उसके लाभ मिलते हैं। आता बघा, आपल्याला जर एखादं आहे रिलेशनशिप, नवरा-बायको असेल, भाऊ असेल, जे आपल्या नियर बाय आहेत, आपण त्यांना सोडू तर शकत नाही. आपण त्यांना म्हणजे काढून तर टाकू शकत नाही आपल्या आयुष्यात, कारण ते आपल्या आयुष्यात आहेच. आपलं जवळचं असेल, भाऊ असेल, बहीण असेल, जे काही आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल राग पण आहे आणि प्रेम पण आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. आपल्याला जर चमत्काररित्या त्यांच्यात बदलाव आणायचा, तर आपल्याला ही शक्ती वापरायची. त्याच्याबद्दल आपल्याला व्हायब्रेशन चांगले पाठवायचे, की चला मी एक आत्मा आहे, तो एक आत्मा आहे. त्याला कर्म त्यांनी केलं. पण आपण जर इथं सोबत आहे किंवा आपलं जर एक कर्मकांड आहे, आपलं काहीतरी रिलेशनशिप आहे, तर नक्कीच काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे त्या व्यक्तीकडनं. तर आपण हे जर भावना व्यक्त केली, की चला बाबा मी त्याला माफ करतो, भगवंत त्याचंही चांगलं करो आणि माझं तेरा भी मंगल हो, मेरा भी मंगल हो. हे जर आपण ठेवलं ना, तर आपल्याला जे अचीव्ह करायचंय, तर ते फार लवकर आपल्याला लाभ मिळणार आहे. कारण आपण जेव्हा तो फोर्स बंद केला ना, त्या लहरी पाठवणं, तर त्याच्याकडनं पण त्या लहरी बंद होतील आणि आपल्याकडनं लहरी जर चांगल्या प्रेमाच्या जायला लागल्या ना, तिकडून पण प्रेमाच्या यायला लागतील. नाहीतर मग आहे ना, तुम्ही असंच त्या चिखलामध्ये ना, परत आपण खूप पॉझिटिव्हिटी भरणार आणि परत त्या चिखलामध्ये परत आपण लोळणार. परत एक कंप्लेंट केली, की काय होणार 10 पावलं मागे, सापशिडीसारखं भस्कन खाली येतं आणि हे करतो आपण म्हणजे कृतज्ञता प्रॅक्टिस करायला 2-4 घरं मात्र चालतो. पण जर आपण तिथं एक कंप्लेंट केली, की 10 पावलं पटकन रिव्हर्स यायचा चान्स भरपूर मोठा याच्यात असतो. मग आपल्याला वाटतं इतकं सगळं करतोय, माझं आयुष्य का नाही बदलत आहे? तर हे इथंच त्याचं पाणी मुरतंय. येस. यदि आप अतीत का कोई संबंध चुनते हैं जहां अब उस व्यक्ति से आपका कोई संपर्क नहीं है, तो आप अपने भीतर खुशी व शांति का प्रवाह महसूस करेंगे और साथ ही जीवन के अन्य वर्तमान संबंधों को भी जादू से बेहतर बनता देखेंगे। येस. खालचं पण वाचून घ्या तेवढं. भविष्य में यदि कोई संबंध चुनौतीपूर्ण बने, तो इस जादुई अभ्यास का तत्काल इस्तेमाल करने की याद रखें। इस तरह आप मुश्किलों को बढ़ने से पहले ही रोक देंगे और संबंध में जादू को बढ़ा देंगे। येस. सगळ्यात महत्त्वाचे जे काही नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम येतात, जे काही ब्रेकडाउन येतात ना, त्याच्यात सगळ्यात मोठं एक मेजॉरिटी असते, की गैरसमज. सगळ्यात मोठं असतं, की ते गैरसमज असतात. कुठं ती सिच्युएशन असते, ती परिस्थिती असते, आपण ती सोडून दिली असते किंवा ती डोक्यात नसते घ्यायची.
2 मिनिटं मी फक्त तुम्हाला सांगते. तुम्ही जर जागेवर असाल तर मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि ती व्यक्ती आठवा. ती व्यक्ती आठवा की ज्याच्याने आज तुम्हाला त्रास होतोय. डोळे बंद करा, सरळ बसा, पाठीचा कणा सरळ करा आणि ती व्यक्ती आठवा की ज्याच्याला तुम्हाला त्याच्याबद्दल चांगले हील पण करायचे ना, त्याचे संबंध चांगले पण करायचे आणि तुम्हाला पेन पण आहे, की ती व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही किंवा माझं ऐकत नाही आणि त्याचा तुम्हाला त्रासही होतोय. अशी व्यक्ती आठवा आणि ती परिस्थिती पण आठवा. की जेव्हा त्यांनी तुम्हाला त्रास दिला, ती घटना घडली किंवा ती गोष्ट पण आठवा, की जेव्हा त्याच्यामुळं ना तुम्हाला खूप दुःख झालं, तुम्हाला खूप वाईट वाटलं, की त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे माझ्यासोबत. तुम्हाला असं वाटतं, की त्याने मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यांनी ती परिस्थिती तसं नव्हतं करायला पाहिजे. आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये ती गोष्ट, ती फ्रिक्वेन्सी आहे, की आज आपल्याला प्रेमही वाटतंय त्या व्यक्तीबद्दल, रागही वाटतोय, द्वेषही वाटतोय, आहे ना? जर त्या व्यक्तीला आपल्याला चांगलं करायचं, हील करायचं, त्या व्यक्तीला बघायचंय, तिला चांगली फ्रिक्वेन्सी पाठवायची. कारण आपण आत्माच्या लेव्हल एक आहे. सगळे जे आहे ना आपण जर मला हे कळालंय, की मला समोरच्या व्यक्तीला माफ करणं, तुम्ही म्हणताल तो माफीच्या लायक पण नाहीये. पण तुम्ही सुख आणि समृद्धीच्या लायक आहे. त्यासाठी तुम्हाला माफ करायचंय, की तुम्हाला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समृद्धी पाहिजे. त्याच्यासाठी मी लायक आहे. काय म्हणायचंय? मी सुख, समृद्धी, शांतीसाठी मी लायक आहे परमेश्वरा. त्यामुळं मी त्या समोरच्या व्यक्तीने जे काही केलं, माझं कर्म असेल जुनं किंवा त्याचं कर्म असेल, तर त्यासाठी मी त्याला माफ करतो. आणि जर आपली चुकी असेल, तर त्याला माफी मागायची. त्याला म्हणायचं, "आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू." कारण जर आपली चुकी असेल, तर आपल्याला माफी मागायची आणि नसेल चुकी, तर आपल्याला असं वाटतं त्याला माफ करायचं. जे काही केलं ना, मी राजा बनतोय, मी मोठा माणूस बनतोय. माफ करणारा कधी पण राजा असतो, मोठा असतो आणि माफ करणारा नेहमी दिलदार असतो. दिलदार असतो ना? मग जेव्हा तुम्ही दिलदार बनणार आहे, जेव्हा तुम्ही मालदार बनणार आहे, जेव्हा तुम्ही स्ट्राँग बनणार आहे, तुम्ही देणाऱ्यामध्ये बनणार आहे. कारण तुम्ही देताय. काय देताय? तुमच्याकडे देणारी, तुमच्याकडे माफी आहे, तुमच्याकडे भावना आहे. तर ज्याला असं वाटतंय तुम्हाला, की त्याला माफ करा, तो त्याच्या मार्गात पुढे, मी माझ्या मार्गात पुढे. आणि ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला ते हील करायचं, तर विचार करा की नाही त्याचे आणि माझे रिलेशन खूप चांगले झालेले. आमचा जो गैरसमज आहे, जो काही मळ आहे, जो काही गाठ आहे, त्या निघून गेलेल्या आहेत. त्याच्यातलं जी काही घाण आहे ना, ते एका फोर्सने निघून जात आहे. ते एक वारं आलं, जोरात वादळ आलं आणि एकमेकांना चांगला हग करायचा. एक आत्माच्या लेव्हलवर एकमेकांशी प्रेमाने बघायचं आणि एकमेकांना मिठी मारायची, की चला जे काही झालं ते इथून पुढे आपण एक चांगली सुरुवात करू किंवा तू मा त्याच्यामध्ये चांगल्या-चांगल्या गोष्टी काय त्या लिहून काढायच्या. मग ती व्यक्ती तुमच्यासोबत लहानपणापासून असेल, लहानपणापासून काही ना काही चांगलं केलं असेल त्यांनी. मग तुम्ही ह्या प्रॅक्टिसने त्या व्यक्तीचा तुम्हाला समोरून फोन आला पाहिजे, त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज आला पाहिजे. कारण आपण हे देतोय, या भावना त्याला देतोय. हे प्रॅक्टिस लगातार जर कंटिन्यू केली, जेवढा ज्या नात्यात अंधकार आहे, जिथं जेवढी घाण साठलेली ना, त्याच्यावर काम आपल्यालाच करायचंय. आणि त्याला एक प्रकारचं आहे ना, की ही आपल्याला हील करायची प्रोसेस आहे. ही खूप मोठी प्रोसेस आहे. पण तुम्हाला आता शॉर्टकट सांगते. जसं काही तुम्ही प्रॅक्टिस करताल हळू-हळू, तर तुमच्या लक्षात येईल. अजून आपल्याला याच्यात चॅप्टर येणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं पैशाच्या अगोदर जरी काही असेल, हेल्थच्या अगोदर जरी काही असेल, तर ते नातेसंबंध आहे. आणि सगळ्यात त्रासदायक जर काही असेल, पैशापेक्षा जर आपल्याला त्रास होत असेल, तर नातेसंबंधाचा आहे. आणि एखादी व्यक्तीने ना तुम्हाला असा त्रास दिलेला आहे, पैसे बुडवलेले किंवा आता ती व्यक्ती नकोय तुमच्या आयुष्यात. 2 मिनिटं इमॅजिन करा त्या व्यक्तीचा चेहरा. ती व्यक्ती तुम्हाला त्रास दिलेला आहे, अशा व्यक्तीचा चेहरा. राग येतो खूप बघितल्यावर, नको वाटतं. ती समोर व्यक्ती यायलाच नको असं वाटतं. अशी व्यक्ती इमॅजिन करा. केलंय? येस. तुम्ही जत्रेमध्ये कधी ते खेळणी बघितलंय, माकड बघितलंय? ते माकड बघायचंय. ते चावी फिरवल्यावर नाचतं, टाळी वाजवतं, अशा थाळी असते त्याच्या हातात. ते खेळणं इमॅजिन करायचंय. आता ती जी व्यक्ती आहे ना, त्याला त्याचा चेहरा लावायचा आहे, त्या माकडाचा. आहे ना, ते थाळी वाजवतो. आणि चावी कोण फिरवणार? तुम्ही. चावी फिरवायची तुम्ही. चावी फिरवायची आहे आणि ती व्यक्ती आहे ना, ते माकडासारखं ते थाळी वाजवणारं माकड जे होतं ना, टाळी वाजवणारं जत्रेमधलं, तर त्या माकडाच्या याच्यामध्ये त्या व्यक्तीला बघायचंय. त्या व्यक्तीचा चेहरा बघायचा आहे आणि सेम तसंच चावी फिरवतोय मी आणि तो वाजतोय आणि हसायचंय आपण. त्याच्या कामाबद्दल, त्या गोष्टीबद्दल आपण हसायचंय. कारण आपल्याला काही त्याचं वाटलंच नाही, काहीच परिणाम होत नाही. त्यांना मूर्खपणा केला, मी नाही केलाय. आहे ना? त्यांनी ते केलंय, मी नाही. मी समजदार आहे, मी चांगली आत्मा, मी एक चांगलं काम करणार, मी माझे त्याला आपल्याला हसायचंय. त्या व्यक्तीचा चेहरा बघायचा आहे. आता जेव्हा-जेव्हा ती व्यक्ती आठवली आणि राग आला, तर हीच प्रॅक्टिस करायची. त्याच्या हातात ते तुणतुणं द्यायचे वाजवायचं. ते माहिती आहे ना सगळ्यांना ते खेळणं? जत्रेतलं असं टाळ्या वाजवायचं ते? हां.
तर ते बघायचंय जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला एन्जॉय करायचंय, आपल्याला मस्त हलकं राहायचंय. कारण तो त्रास त्या अग्नीमध्ये जर आपण जळालो, आपल्या सेल्स कितीतरी निकामी होऊन जातात, कितीतरी सेल अग्रेसिव्ह होतात, कितीतरी निगेटिव्हिटी एकदम आतमध्ये येत असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, त्या व्यक्तीला बघायचं, इमॅजिन करायचं की ते आपण चावी फिरवायची आणि त्याला वाजवायला लावायचंय. हा, आलं लक्षात? येस. मग त्याच्याने आपल्याला आपल्या स्वतःला हील करायचं. ओके. येस. माईक माईक. जादुई अभ्यास क्रमांक 15, जादू से अपने संबंधों को मधुर बनाएं। अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाएं। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में धन्यवाद कहे। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, किसी एक मुश्किल, समस्याग्रस्त या टूटे संबंध को चुने जिसे आप बेहतर बनाना चाहते हो। 3, बैठकर 10 चीजों की सूची लिखें जिनके लिए आप चुने हुए व्यक्ति के प्रति कृतज्ञ हैं। इसे निम्न तरीके से लिख ले। डैश नाम, मैं डैश के लिए कृतज्ञ हूँ। 4, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस. आजचा अभ्यास खूप सोपा आहे आणि छान पण आहे. तर आजचं टॉपिकही खूप सुंदर आहे. तर काय करायचंय, पहिले आपल्याला आपलं जे रिलेशन आहे ते एखादं चूज करायचंय, जिथं आपल्याला अंधकार आहे, जिथं आपल्याला चांगलं करायचंय किंवा आपल्याला जिथं पेन आहे, काहीतरी आपल्याला त्रास, तो एक चूज करायचा आहे. एक असेल, दोन असेल. सुरुवातीला तुम्ही आता ह्या चॅप्टरमध्ये एक घ्या, जास्त जर प्रॉब्लेम असेल. ती एक व्यक्ती घेतली, मग त्या व्यक्तीला आपण डोळे झाकून किंवा त्या त्या घटना आठवायच्या, त्या गोष्टी आठवायच्या आणि ज्याच्याने आपलं पेन आहे, हे आहे, ते एकदा बाहेर काढून टाकायचं की ठीक आहे, मला हे सगळं मान्य आहे, कबूल आहे, हे जे झालं ते झालं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीविषयी आपल्याला 10 गोष्टी चांगल्या लिहायच्या आहे. मग त्याने आपल्याला काय काय चांगलं केलंय, काही कधी काही काय चांगलं केलंच असणार ना. जर एवढी नियर बाय व्यक्ती आहे, ती तुमच्या भाऊ असेल, बहीण असेल, तर कधी कधी काही चांगलंच केलं असेल, मदत केली असेल, कधी काही चांगलं सांगितलं असेल, कधी फन केला असेल, कुठं फिरायला गेले असेल. खूप गोष्टी आठवतील तुम्हाला, 10 पेक्षा जास्त आठवतील, पण कमीत कमी 10 लिहा. आणि तुम्हाला जर असं वाटतंय, नवरा बायको असेल किंवा जवळचं असं नातं असेल, तर त्या व्यक्तीविषयी ना रोज चांगले चांगले 10 ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू करा, महिनाभर. आणि रात्री झोपताना आपण रॉक प्रॅक्टिस करत असतो. आता जे नवीन आहे त्यांना अजून रॉक माहित नाही की जादूचा दगड, तो जेव्हा नेक्स्ट टॉपिक येईल तेव्हा तुम्ही ते चालू करा वाटलंच तर. एक दगड प्रॅक्टिस आहे, मग ते समजल्यानंतर तुम्ही करू शकता. येस, तुम्हाला समजलंय आजचा टॉपिक सगळ्यांना? येस, तर खूप छान आहे. आणि हे हे एक आपण विचारायचं होतं, पूर्वजीवनचं काय तुम्ही म्हणलात ना, पूर्व संबंध काहीतरी हा हा हा, बोला. मागचं. हा, मला ते नाही समजलं. आता ती व्यक्ती आहे की नाही ते माहित नाही आपल्याला, सध्या अस्तित्वात ती व्यक्ती असेल किंवा नसेल. एक हा गोष्ट पहिली ही झाली की ती व्यक्ती आता असं आहे नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या सासूबाई आहे आणि तुमच्या सासूबाई विषयी तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे की त्यांनी मला वेळेवर नाही हे दिलं, खायला नव्हते देत, खूप कामं सांगत होत्या. असतं ना, जुन्या काळात तसं होतं, खूप सासूरवास होता किंवा त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ते कुठेतरी मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी, त्या घटना आहे ना, अशा कोरून ठेवलेल्या आहे किंवा त्या गोष्टीचा त्रास झालेला आहे. तर मग ती व्यक्ती नाहीये, तरी पण आपल्याला त्या व्यक्तीला आठवायचंय. तिचा फोटो, तिचं नाव लिहून आपण ती गोष्ट आठवायची आणि ती गोष्ट तिला सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल तिला थँक्यू म्हणायचं आणि तिला माफ करायचंय की आत्माच्या स्तरावर आपण एकच आहे. आणि पूर्ण जन्माचा विषय झाला की ज्या काही घटना आपल्या आयुष्यात होतात ना, आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं, त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं, तर आपलेच कर्म असतात ते. कदाचित ते आत्ता आपण केलेले असता, मागच्या पास्ट लाईफ मध्ये केले असता किंवा आपण त्या आत्मासोबत तो व्यवहार केला असता, त्याच्यामुळे तो आता ह्या लाईफ मध्ये परत पण फेड करायला येऊ शकतो. तर ओके ओके. हा डीप मध्ये भाग आहे. जर तुम्हाला तेवढा डीप मध्ये नाही जायचं तर आपल्याला ही वरवर आपण प्रॅक्टिस करतो, पण हे कार्मिक आहे. जे काही घटना घडते की शेवटी ते कार्मिक आहे. आणि असं प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्याला आपण दुसऱ्या कोणाला दोष देतोय की माझं आयुष्य ह्या व्यक्तीमुळे असं झालं, किंवा आपण सारखं सारखं त्या ब्लेम मध्ये त्याच्यामध्ये जातो, तर हा सगळा त्रास आणि परत आपण त्या चक्रव्यूहामध्ये अडकणार आहे परत. आणि आपण पुढे नाही जाणार. चक्रव्यूह कसं असतं ना, ते अजून आपल्याला खाली खाली इकडं तिकडे नेत असतं.
मग या चक्रव्यूहामध्ये न जाता आपल्याला हलकं व्हायचं, आपल्याला पुढे जायचं. रॉकेट कसं त्याचे पार्ट सोडत जातं एक 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 एक, त्याला वर उडायचं असलं तर सेम आपल्याला स्वतःला तसं करायचंय. आलं लक्षात?